सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 66 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. शिवने गौरीचा रुसवा काढला होता आणि तो तिला घेऊन बाहेर डायनिंग टेबलाजवळ आला. तसा आता तिला आनंदात बघून सगळे सुद्धा खुश होते आणि गौरी मिटक्या मारत पराठ्यांचा आनंद घेतच होती की कशी आहेस गुडिया, जानकीजीचा आवाज आला. आणि आपल्या आईला बघून गौरीच्या चेहऱ्यावर आणखी स्माईल मोठी झाली. आणि ती तशीच लवकर उठून घाईतच त्यांच्या दिशेने गेली. अगं बाळा हळू, जानकीजी सोबतच सुचित्राजी सुद्धा म्हणाले. तशी गौरीने आपली जीभ दातात घेतली. हळू चालायचा ना बाळा, सुचित्राजी येऊन गौरीच्या केसांवर हात फिरवत म्हणाल्या. आता ते सगळे अजय सोबतच राहत होते. खरं तर आबासाहेब आणि रघुवीर जानकी विजय सोबत गौरीची स्मृती परत आल्यावरच जाणार होते. पण अजयच त्यांना म्हणाला की आता परीची डिलिव्हरी होईपर्यंत आपण सगळे सोबतच राहू. आबासाहेब यांना सुद्धा ते योग्य वाटले म्हणून ते थांबले. फक्त विजय आणि रघुवीर ते गेले, पण ते सुद्धा गौरीच्या डिलिव्हरीपर्यंत परत येणार होते. आता आबासाहेब जानकी आणि सुचित्रा गौरीला भेटायला म्हणून पटवर्धन वाड्यावर आले होते. सोबतच त्यांना गौरीविषयी नानासाहेब यांच्यासोबत बोलायचे सुद्धा होते. अरे आबा, तू ये ना, बस इथे, नानासाहेब आबासाहेब यांना म्हणाले. तसे नानासाहेब त्यांच्या बाजूला बसत. सुचित्रा आणि जानकी सुद्धा गौरीला घेऊन त्यांच्या समोरच्या मोठ्या सोफ्यावर बसल्या. मग आबा, आज कसं काय येणं केलं आमच्याकडे, नानासाहेब म्हणाले. तितक्या सुजाताजींनी त्या सगळ्यांसाठी चहा तयार करून आणला. शिवसुद्धा ते आलेत म्हणून थोडा थांबला होता. नाना, तुझी सून घेऊन जायला आलो आहोत, आबासाहेब म्हणाले. तसे मात्र शिवसोबतच नानासाहेब, सुजाता आणि कावेरी आत्या त्यांना अचंबित होऊन बघू लागले. तर गौरी शिवकडे पाहत होती. म्हणजे आबा, नानासाहेब म्हणाले. अरे नाना, म्हणजे आता गुडियाला 7वा महिना लागेल. त्यात तिचं डोहाळे जेवण करायचं म्हणून तिला न्यायचं म्हणतो आम्ही. त्यानंतर रीतीप्रमाणे तिची पहिली डिलिव्हरी सुद्धा माहेरीच होणार ना, आबासाहेब म्हणाले. तशी मात्र इकडे शिवच्या काळजात कड उठली. आधीच गौरी 2-3 महिने त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्याजवळ नव्हतीच, आणि आता पुन्हा ती जाणार म्हटल्यावर शिवचे मन तरी होईल का? आणि गौरी तिचं काय, तिला तरी शिवपासून दूर जावं वाटणार का? दोघांच्याही मनात आता धुकधुकी सुरू होती. पण गौरी जरी गप्प असली तरी शिव मात्र गप्प राहणार नव्हताच, कारण त्याला कुठल्याही कारणाने आपल्या बायको मुलांपासून दूर राहायचं नव्हतं. कुणाला काय वाटेल याची पर्वा मुळीच करत बसणार नव्हता तो. सॉरी आजोबा, पण आता मी माझ्या गौरीला कुठल्याही परंपरा आणि रीतीच्या नावावर स्वतःपासून दूर करू शकत नाही. नशिबाने आमची खूप मोठी परीक्षा घेतली. आता मी नशिबाला सुद्धा कुठलीही परीक्षा घेऊ देणार नाही. मला तुमचे फिलिंग्स कळतात. तुम्हाला सुद्धा तुमच्या गुडियासोबत वेळ घालू वाटत असणार.
तिचे सगळे लाड करू वाटत असणार तर तुम्ही सगळे इथे येऊन राहू शकता. त्यामुळे तिला सुद्धा छान वाटणार आणि आपण सगळे तिचे एकत्र लाड करू. शिव म्हणाला. सगळे त्याची मनस्थिती समजू शकत होते. पण शिवबाळा, जानकी काही बोलणारच की. आई, मी समजू शकतो की तुम्हाला तुमच्या जावयाच्या घरी राहायला आवडणार नाही, पण जावई नाही तर तुमचा मुलगा आणि तुमच्या मुलीचे घर समजून तुम्ही येऊ शकता. आणि आबा आजोबा, हे तर तुमच्या जिवलग मित्राचं सुद्धा घर आहे बरं का. मग तर तुम्ही आजपासूनच इथे राहा. हवं तर या तुमच्या नातजावयाची ऑर्डर समजा, नाहीतर मी तुमच्या गुडियाला नेहमीसाठी तुमच्या घरी पाठवणार. शिव आबासाहेब यांना गोड धाक देत म्हणाला. त्यावर सगळेच हसले. आला मोठा नेहमीसाठी पाठवेन म्हणणारा. इथे त्याला 3-4 महिने दम निघेना झाला, तिथे हा नेहमीसाठी पाठवेल. स्वतःही जाईल मागे मागे घर जावाई म्हणून राहायला. वेरी आत्या कुजबुजल्या. हे मात्र खरी म्हणालात वंश. सुजाताजी त्यांच्याच बाजूला होत्या. त्या सुद्धा हळूच त्यांची कुजबुज ऐकून म्हणाल्या आणि दोघीही हसू लागल्या. बरं, डिलिव्हरीसाठी नाही, पण मग आम्ही आमच्या गुडियाचे डोहाळे जेवण तर करू शकतो ना, की ते सुद्धा राहीलच, सुचित्राजी म्हणाल्या. नाही काकू, ते कसं राहील, आणि मी ते राहू सुद्धा देणार नाही. पण मला माझ्या जान आणि बाळांचे सगळे लाड आतापासूनच पुरवायचे आहेत, आणि माझ्या बाळांचा लाड करण्याला माझा विरोध कधीच नसेल. तुम्ही फक्त कधी करायचं ते ठरवा. बाकी सगळी तयारी मी स्वतः लक्ष देऊन करून घेईन. शिव गौरीवर नजर टाकत बोलला. पण त्याचं असे सगळ्यांसमोर जान म्हणण्याने गौरीने लाजून चेहरा खाली केला. बरं आबा आजोबा, मी आता येतो. तुम्ही सगळे गोष्टी ठरवून कार्यक्रम कधी करायचं ते ठरवून घ्या. आणि जान, आता आई आणि सगळे आहेत म्हणून जास्त बोलत बसू नकोस. थोडा वेळ आराम सुद्धा करून घे. छोटी मा, आत्या, काळजी घ्या, आणि काही लागलं तर मला नक्की कॉल करा. येतो मी, बोलून शिव वाड्याबाहेर गेला. थोडा वेळ बोलून आबासाहेब आणि जानकी सुचित्रा सुद्धा निघून गेले. शेवटी नाही म्हणजे नाहीच पाठवलं शिवने आपल्या जान आणि काळजांच्या तुकड्यांना. बघता बघता डोहाळे जेवणाचा दिवस सुद्धा आला. आणि पटवर्धन वाडा पुन्हा एकदा नव्या पाहुण्यांच्या पहिल्या सोहळ्यासाठी सजला. आज गौरीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. नंदिनी आणि मधू यांनी चांदण्या रात्रीचं डोहाळे जेवण करण्याची जिद्द पकडली होती, तर बाकीचे सगळे पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम करायचा असे ठरवत होते. ज्यामुळे मधू आणि नंदिनीचे चेहरे पडले होते. त्यावर तोडगा काढत गौरीनेच मधातला मार्ग काढला आणि शेवटी दोन्ही पद्धतीने हा कार्यक्रम करण्याचे ठरले. दुपारच्याला पारंपरिक पद्धतीने गौरीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार होता. त्यानंतर रात्रीला घरचे मिळून गौरीचे चांदण्या रात्रीचे डोहाळे जेवण करणार होते. दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी होत असल्याने वाड्यात खूप दगदग सुरू होती. संपूर्ण वाडा खूप छान सजविला होता. शिवने आधीच डेकोरेशनवाल्यांना सांगितलं होतं. त्यानुसार ती माणसे आपल्या कामात गुंतलेली होती. आज गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी
पटवर्धन ऑफिसमध्ये काम करणारे स्टाफ सोबतच त्यांच्या ओळखीचे काही फॅमिली फ्रेंड सुद्धा येणार होते. नवीन पिढीच्या पहिल्या समारंभासाठी संपूर्ण वाडा खूप छान सजला होता. शिवसुद्धा इतर सगळे अरेंजमेंट बघत होता. तर बाळांचे मामा आणि काका त्यांच्यासाठी झुला सजवत होते. तर शौर्य त्या सगळ्यांचे व्हिडिओ काढण्यात व्यस्त होता. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेत होता. तर इकडे गौरीच्या खोलीत मात्र महिला वर्गांची महफिल जमली होती. सगळे मिळून गौरीला रेडी करत होते. आज गौरीने हिरव्या रंगाची साडी घातली होती. कालच नंदिनी आणि मधूने मिळून तिच्या हातावर छानशी अशी सुरेख मेहंदी काढली होती आणि गौरीचे गोरे गोरे हात त्या मेहंदीच्या रंगाने रंगले होते. सोबतच तिला फुलांचे दागिने सुद्धा घातले होते. हाताच्या दंडाला फुलाचे बाजूबंद आणि कमरेला सुद्धा फुलांचाच कमरबंद बांधला होता. डोक्यावर छानसा असा मुकुट, सोबतच हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, नाकात नथ आणि ओठांवर लाल लिपस्टिक लावून शृंगार केलेली गौरी जणू चंद्राची चांदणी बनून उतरली आहे असेच वाटत होते. खूप गोड दिसतेस बाळा, आणि तुझ्या चेहऱ्यावर हे गरोदरपणाचे तेज असे काही चमकत आहे जसे चांदण्या रात्रीचं चंद्र. म्हणून कावेरी आत्यांनी गौरीवरून बोटं ओवाळून टाकली. तशी गौरीने लाजून आपली मान खाली घातली. मामी, आई, बघा तरी बहिणी किती गोड लाजली आहे, मधू आणि नंदिनी गौरीला छेडत म्हणाले. तसेच सुजाता आणि कावेरी आत्या गौरीला बघू लागल्या. पण अचानक कावेरी आत्याचे डोळे भरून आले. तर गौरीसोबत सगळेच काहीशा आश्चर्याने त्यांना बघू लागले. आत्या, काय झालं? तुम्ही असे का रडत आहात? असं काही चुकलं का? गौरी कावेरी आत्याला बघत म्हणाली. आता तिच्या डोळ्यातही हलकीशी भीती दिसत होती. आणि कावेरी आत्याचे गौरीसोबत आतापर्यंतचे अनुभव बघता हे सहजच होते म्हणा. अगं बाळा, तू अशी घाबरू नकोस. मी रडत नाही आहे बाळा. खरं तर मला तुझ्याशी काही बोलायचे होते. कावेरी आत्या गौरीचे हात आपल्या हातात घेत म्हणाले. बोला ना आत्या, तुमचा अधिकार आहे. त्यात परमिशन काय मागत आहात? गौरी सुद्धा त्यांच्या हातावर हात ठेवून बोलली. तसं कावेरी आत्याला आणखी गहिवरून आलं. हे तर तुझं मोठेपण आहे बाळा, जे तू मला आताही तुझे मोठे समजतेस. नाहीतर मी जशी तुझ्याशी वागली आहे आधी, ते बघून जर तुझ्या जागी कुणी असते ना, तर उगाच नको त्या गोष्टीचा कांगवा करून घेतला असता. तू नेहमीच माझ्याशी मानाने वागली, कधीही माझा पान उतारा केला नाही की शब्दाने माझ्याशी वाईट बोलली नाहीस. नंदिनी आणि मधूमध्ये सुद्धा कधीच कुठलाही फरक केला नाहीस. कावेरी आत्या गौरीचा हात आपल्या हातात घेऊन खूप भरून बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात आता पश्चाताप स्पष्ट झळकत होता. डोळे सुद्धा पाण्याने भरून आले होते. तर गौरीला सुद्धा खूप भरून येत होते. तिला सुद्धा
हुंदका दाटून आला होता. खरंच बाळा, खूप खूप सॉरी, अगदी मनापासून, कावेरी आत्या म्हणाल्या. तसा आता गौरीचा सुद्धा हुंदका बाहेर पडला आणि ती कावेरी आत्याला बिलगून रडू लागली. तर कावेरी आत्या सुद्धा रडू लागल्या. ए आई, आता काय इथे तू रडण्याचे कॉम्पिटिशन सुरू केले आहेस का? बघ तरी वहिनी किती रडत आहे. मधू रडणाऱ्या गौरीला बघत आपल्या आईला थोडी चिडतच बोलली. हो आत्या, आता प्लीज तू रडू नकोस आणि वहिनीला सुद्धा रडवू नकोस, नाहीतर आमची सगळी मेहनत वाया जाईल. नंदिनी सुद्धा लगेच समोर होत बोलली. तशी आता कावेरी आत्या भानावर आल्या. अगं हो, मी विसरलेच की, तुम्ही दोघींनी खूप मेहनत घेतली नाही का? आमच्या गौरीला असे लाली पावडर लावण्यात तुमचे हातच दुखले वाटतं, कावेरी आत्या हलके स्मित करत बोलली. तशा नंदिनी आणि मधूने आपल्या माना खालीवर केली, तर कावेरी आत्याने त्यांच्या पाठीवर लाडातच धपाटे दिले. तर नंदिनी आणि मधूने आपले गाल फुगवले. त्यांच्या त्या निरागसपणावर सुजाता आणि गौरी खडखडून हसल्या. बरं आत्या, मामी, तुम्ही दोघी आता इथून बाहेर जा. आता आम्हाला वहिनीला टचअप करावा लागेल. मधू आणि नंदिनी एकत्रच म्हणाल्या. बरं बेटा, आम्ही येतो थोड्या वेळात. तोपर्यंत तू काय ते टचअप वगैरे करून घे. कावेरी आत्या गौरीचे अश्रू पुसत बोलली. आणि हो ग पोरींनो, आमच्या गौरीला असे सजवा की आमच्या शिव सोबतच येणारा प्रत्येक जण आमच्या गौरीला बघतच राहिला पाहिजे. सुजाता आणि कावेरी आत्या गौरीच्या कपाळावर चुंबन घेत बोलल्या. नंतर गौरीवर एक नजर टाकून खोलीबाहेर निघून गेल्या. तर मधू आणि नंदिनी पुन्हा आपल्या वहिनीचा शृंगार करू लागल्या. इकडे बाहेर मात्र बाळांच्या काका आणि मामा बाळासाठी झुला सजविण्यात लागले होते. आता गौरी तिथे बसणार म्हणजे एका अर्थाने बाळच बसणार होते. हे बघ श्लोक, मला पक्की खात्री आहे माझी लिटिल प्रिन्सेस किंवा प्रिन्स सगळ्यात जास्त त्यांच्या मामाजवळ राहणार आहे. म्हणून तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका. त्यांचा मामा आहे, त्यांचे लाड पुरवाईल. अजय पाळणा सजवता सजवता श्लोकला म्हणाला. त्यावर श्लोकने फक्त हलके स्मित केले. तसं तर मी काय म्हणतो अजय दादा, तू दोघा बाळांना सांभाळून थकून जाशील नाही का? आणि तसंही आमच्यामुळे तुला त्रास झालेला आम्हा पटवर्धनला कसे चालणार ना? म्हणून मी काय म्हणतो अजय दादा, तू ना छान आराम करशील. आम्ही म्हणजे मी आणि शौर्य आहोत ना पिल्लांना सांभाळायला. हो ना शौर्य? श्लोक शौर्यला म्हणाला, जो तिथे सोफ्यावर बसून लड्डू ठुसत होता. त्याच्या तोंडात सोबत हातही आता लड्डूने भरले होते. हा भुक्कड, हा तर स्वतः लहान आहे. हा कसा काय सांभाळेल माझ्या परीच्या पिल्ल्यांना? याच्यासारख्या कार्टूनला तू स्वतः सांभाळ, पिल्ल्यांना मी स्वतः सांभाळेल. अजय श्लोकच्या पाठीवर थोपटत बोलला. तर आता मात्र श्लोक दातोट खाऊन आपल्यासमोर बसलेल्या शौर्यला बघत होता.
जो आताही मोतीचूरचे लड्डू ठुसत होता. एक प्राणी असा खातो आहे जसा किती वर्षाचा भुक्कड आहे. ए भुरट्या, असा काय भुक्कड सारखा खात बसलेला आहेस? या आता इथे, मला मदत कर. नाही तर मी बेबीज ना, तुला हात सुद्धा लावून देणार नाही. श्लोक थोडा चिडतच शौर्यला म्हणाला. तसं इकडे अजयच्या ओठांवर स्माईल आली, कारण त्याला श्लोकच्या चिडण्याचे कारण माहिती होते. तर इकडे मात्र कुंभकर्ण जसा झोपेतून उठावा तसा शौर्य झोपेतून उठल्यासारखा सोफ्यावर उठून बसला. त्याला तर समजलेच नाही की आता इथे कुठली सुनामी आली आहे. त्या बिचाऱ्याची तर धांदलच उडाली होती. तरी त्या भुक्कडने आपल्या हातातले लड्डू गटकलेस आणि आपले हात आपल्या मागे पुसत उभा झाला. थोड्याच वेळात पाहुणे यायला सुरुवात झाली. अण्णासाहेब आणि आबासाहेब सोफ्यावर बसले होते, तर शिव आणि राजेंद्रजी पाहुण्यांचे स्वागत करत दाराजवळ उभे होते. सुजाता, कावेरी आत्या सोबतच जानकी आणि सुचित्रा हे आता गौरीला आणायला तिच्या खोलीत आले होते. तर मधू आणि नंदिनी आता गौरीला रेडी करून स्वतः रेडी व्हायला गेल्या होत्या. खूप खूप छान दिसतेस बाळा, जानकीजी गौरीला बघत म्हणाल्या. आता जानकी आणि सुचित्रा यांना गौरीला बघून फार गलबलून आले होते. त्यांची छोटीशी गुडिया आज स्वतः आई होण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. काही वर्षापूर्वी जिला आपल्या हातावर घेऊन जानकी यांनी आपल्या घरचा उंबरठा ओलांडला होता, ती छोटीशी गुडिया आता 2 महिन्यांनी आपल्या बाळाला जन्म देणार होती. ती सुद्धा एक नाही तर जुड्या बाळांना, म्हणून तिच्या दोन्ही आईंना भरून आले होते. आणि त्यांच्या मनात फक्त आता एकच प्रार्थना होती की गौरी आणि तिचे बाळ सुखरूप असावे, सगळं काही सुरळीत पार पडावे. त्यांनी गौरीवरून बोटे ओवाळून टाकली. सुचित्रा यांनी आपल्या डोळ्यातला काजळ गौरीच्या कानामागे लावला आणि त्या 4ही जणी गौरीला दोन्ही बाजूंनी पकडून बाहेर घेऊन जाऊ लागल्या. गौरी सुद्धा आपल्या पोटावर हात ठेवून हळूहळू त्यांच्यासोबत जाऊ लागली. आता गौरीचं पोट बऱ्यापैकी वर आले होते. गौरीला जुडे बाळ होणार होती, म्हणून तिचं पोट थोडं जास्तच दिसत होतं, ज्यामुळे गौरीला खालचे काही स्पष्ट दिसत नव्हते आणि तिला चालताना सुद्धा फार त्रास होत होता. म्हणून नेहमी कुणी एक तरी तिच्या सोबत असायचे. जर घरचे सगळे बिझी असेल तर मेट तिच्या सोबत असायची. अशी शिवची घरी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंगच होती. थोड्याच वेळात त्या सगळ्या जणी गौरीला घेऊन हॉलमध्ये आल्या. सगळ्यांच्या नजरा तिकडे गेल्या. शिव जो आता आपल्या बिझनेस पार्टनर सोबत बोलत होता, आपल्या समोरच्या पार्टनरला असे गप्प आणि डोळे फाडून समोर बघताना पाहिलं, तशी शिवच्या ओठांवर स्माईल आली आणि त्याने मागे वळून पाहिलं. पण आतापर्यंत जो हाल त्या बिझनेस पार्टनरचा होता, आता तोच हाल शिवचा झाला होता. गौरीच्या त्या सोजवळ रूपाला बघून शिवचे शब्द घशातच अडकले होते. डोळे त्या निरागस रूपाला बघण्यात हरवले होते. हृदयात
संगीत वाजू लागले होते. तो समुद्राच्या लाटांसारखा वर खाली होऊन शिवच्या शरीरात धुमाकूळ घालत होते. हिरव्या रंगाच्या कॉटन साडीत फुलांच्या दागिन्यांनी सजलेली गौरी आणि तिचं ते निखारलेलं सौंदर्य बघून शिव तर गौरीला मंत्रमुग्ध होऊन बघतच राहिला. अजून डोहाळे जेवण बाकी आहे बरं का. तर गौरीच्या चांदण्या रात्रीचं डोहाळे जेवणाला तुम्हाला सुद्धा आग्रहाचं आमंत्रण आहे. यायचं बरं का. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.